नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण आता रेसिपी नाहीत पाहणार. आज आपण मी शिवलेले ब्लाऊज पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, हा ना बोटनेक ब्लाऊज आहे. शो बटन लावलेला आहे एक, आणि पुढच्या साईडला कटोरी आहे. तर आज ना मला रेसिपी करायचा कंटाळा आला. म्हणलं मग आज तुमच्याशी काय शेअर करावं. तर मी शिवून असे घरात ठेवलेलेच ब्लाऊज येते, एक वेळेस घातलेले, त्याच्यामध्ये असे चुरगळले, जरा इस्त्री केलेले नाही. पण काही दाखवावं म्हणून तुम्हाला आज मी हे ब्लाऊज दाखवत आहेत मी शिवलेले. तर बाहीला अशी डिझाईन केलेली आहे आणि पुढच्या साईडला असं शो बटन लावलेलं आहे. सिल्वर कलरचं शो बटन लावायला पाहिजे होतं, पण माझ्याकडे संपले होते माझे. मग घरात गोल्डन बटनचं होतं म्हणून मी त्या टायमिंगला ते लावलं. आता आणलेत, पण आता कधी काढू म्हणून लावू म्हणून ते लावलेले नाहीत. तर आता हा दुसरा ब्लाऊज. तर तुम्ही पाहू शकता, हा ना प्रिन्स कट आहे. तो मागाचा कटोरी होता, हा प्रिन्स कट आहे. याला पुढच्या साईडला चौकोनी गळा केलेला आहे. तर माझ्याकडे इस्त्री नव्हती सध्या इथं, म्हणून मी केली नाही, जरा चुरगळलेत. मला आशा आहे तुम्ही समजून घ्याल. तर पाठीमागं याला पण बोटनेकच केलेलं आहे आणि पोटली बटन बसवलेले आहेत, लटकन बसवलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे लटकन केलेले आहेत आणि पोटली बटन बसवलेत. आता तुम्हाला मी दाखवते याचा गळा व्यवस्थित हे करून, खालच्या साईडची हुकं काढून ते साईडला घेऊन जरा असे, म्हणजे ते व्यवस्थित दिसतील. जर हे नवीन म्हणजे शिवल्या दाखवलं असतं ना, ते व्यवस्थित दिसलं असतं तुम्हाला. पण आता चुरगळलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित तसं दिसत नाही. प्रेस करायला पाहिजेत, म्हणजे दिसलं असतं व्यवस्थित तुम्हाला. तर पाहू शकता, पुढं वरच्या साईडला गोलच आहे बोटनेकमध्ये, आणि खालच्या साईडला असं चौकून केल्याने जर असं केलं आहे असा. आणि पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आता व्यवस्थित दिसतंय तुम्हाला. तर कशा वाटते ब्लाऊज ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा दुसरा गोल्डन कलरचा आहे. हा हाफ कटोरी आहे. मगाचा कटोरी दाखवला, नंतर प्रिन्स कट दाखवला, आणि आता हा हाफ कटोरी आहे. तर काही लेडीजला कटोरी आवडत नाहीत, मग कस्टमरला दाखवण्यासाठी मी असे शिवून ठेवलेले आहे, त्यांना दाखवण्यासाठी म्हणून. तर ह्या बाही आहे, फ्रिलची बाही केलेली आहे, सिंगल लेअरचीच आहे ही. 3 लेअरची पण सध्या तो अपूर्ण आहे ब्लाऊज. तो कंप्लीट झाला की तो दाखवेल, नंतर 3 लेअरची शिवायला चालू आहे. तर आतल्या साईडला अस्तर लावलेला आहे आणि वरच्या साईडला अशी 1 लेअर केलेली आहे. खूप छान फिटिंगला पण बसलेला आहे हा अंगात. आणि पाठीमागं ना नेट ह्याला बसवलेलं आहे, आपले पाठीला. ते म्हणजे ब्लाऊजचंच नेट, त्याला अस्तर लावलेलं नाही अशा प्रकारे. आणि शो बटन लावलेले आहे त्याला पण. खूप छान दिसत आहे हा, आणि फिटिंगला पण मस्त आलेला आहे अशा प्रकारे. तर कसा वाटला हा पण ब्लाऊज ते नक्की सांगा अशा प्रकारे. आणि कामाचा लोड जास्त असल्यामुळे मी तुम्हाला कटिंग करताना नाही दाखवू शकले याच्या आधी कधी. रेसिपी, घरातलं काम आणि ब्लाऊजचं काम, त्याच्यामुळे. तर कधी असं वेळ भेटेल त्यावेळेस मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. कारण गिरायकाचे अर्जंट ब्लाऊज असले की ते शिवायचेच फास्ट शिवावे लागतात ना, मग शूट कधी करीत बसायचं, म्हणून ते राहतं तसंच. तर तुम्ही पाहू शकता, हा पण कटोरीच आहे, पण याच्या गोपी बाह्या केलेल्या आहेत त्या. आपण तुम्हाला सर्व प्रकारचे दाखवावे म्हणून एक प्रकार दाखवलेत. प्रिन्स कट, कटोरी, हाफ कटोरी, आणि 4 टक्सचा पण आहे एक शिवलेला, आणि अशा प्रकारे. तर तुम्ही पाहू शकता याची गोपीबाई केलेली आहे याची. तर आता ना कधी असंच रेसिपी काय व्हायला लागले, दररोज रेसिपी टाकून मला मॅनेज करते मी वेळेचं, पण काय होईना गेले. मला लोड व्हायला जास्त, म्हणून म्हटलं आता एक दिवस आड करून रेसिपी टाकावी बहुतेक, म्हणजे मला ब्लाऊजकडे जास्त लक्ष देता येईल. खूप गिरायकाचे पण फोन ते येतात, झाले का म्हणून. तर हा ब्लाऊज ना ह्याला फिश कट केलेली आहे, ह्या ब्लाऊजला बाई. तर अशा प्रकारे साधा सिंपलच आहे, पण फिश कट शिवलेला आहे, कारण फिश कटचा दुसरं नव्हतं दाखवायला तुम्हाला. आज गिरायकाचे दिले ते शिवलेले होते ते, हे जे होते अवेलेबल तेच दाखवलेत. आणि हा काटाच्या साडीवरला होता ब्लाऊज. याला जे काट आहेत ना असे पाठीमागं लावलेले आहेत, मध्यभागी असे विकत्रीचाच पॅच आणून लावलेला आहे तो, आणि साईडला असे 2 पॅच करून लावलेले आहेत. साधा सिंपल आहे, पण खूप छान दिसत आहे.